हॅलो. हा आजा. बोल की शितले, काय म्हणतेस? मी इथं कॉलेज मध्ये आहे. इथं एकीला तुझी लई आठवण येते. काय? हो ना. तुझं काही डोकं बिकं फिरलं नाही ना? मी व्यवस्थितच आहे. ती जरा हुकलागत करते. मला म्हणते मला अजिंक्य लई आवडतो. माझी जरा सेटिंग लावून दे की. बोल कधी करायची सेटिंग? शितले, उगाच चेष्टा करू नको. आधीच मी अभ्यासाच्या टेन्शन मध्ये. तुला जर का खोटं वाटत असेल ना तर बोल तिच्याशी. थांबा घे की बोल. हे काही काय हे बाई मी तुझ्या पाया पडते नको. अगं बोल की. अगं नको बाई लईच मनावर घेतलं राव तू. शितले, काय तमाशा लावलाय का? तू ठेव फोन. मी नंतर बोलते तुझ्याशी. हे शितले सॉरी बाई. एक गोष्ट टकुऱ्यात फिट करून घ्यायची. शितलीशी पंगा म्हणजे चौकात दंगा. शितली जवळ बरी हाय तवर बरी हाय आणि एकदा जर का सटकली तर लय छरी हाय. परत आजावरनं काय बोलच. मग सांगते तुला. काय आजा काय चाललाय अभ्यास? वय चाललाय. चल येऊ का मी? हो. राहुल, शेकडे कशाला आलं तरी? अरे शेकडे कशाला आलताय? मला गायडन्स करायला आलेला. काय म्हणत होता? आमचं सिक्रेट आहे, तरी बी सांगतो तुला. कारण ज्ञान दिल्यानं वाढतं म्हणतात ना. तो म्हणला जया अंगी नाना कला त्यालाच पटते सुंदर बाला. कळलं का बाळा? म्हणजे आता तो तुझा लवकरू का? हो. राहुले, एक लक्षात ठेव. ज्या अंगी मोठे पण तया यातना कठीण. कळलं काय? म्हणजे काय असतंय र? म्हणजे मोठा मॅटर झाला ना की फटकरी मोठं मिळतात. मला कोण मारतोय? राहुले, नको ते खूप डोक्यात नको घेऊ. कामाचं बघ. ऐ, हे काय खूळ नाही काय? फॉर्म्युला आहे. तू तुझ्या लिखीचा अभ्यास कर जा. मी आता लिहितच असतो आणि कुणाच्या बापाला पण गावत नसतो. अवघड आहे तुझं. असू दे. होय ग पुष्पा, जेडी कशी काय नाही आली अजून कॉलेजमधनं? येईल की. एवढी का काळजी करते जीजी? अगं तसं नाही, रोजच्या पेक्षा जास्त उशीर झालाय म्हणून काळजी वाटत्या. त्यात पुरीची जात आहे. जीजी, जेडी काय कुक्कुला बाळ नाही काळजी करायला. गाडी नाही मिळाली तर येईल चालत कारखान्यावरनं. अगं मग एखादा फोन तर लाव. तुम्ही आता मला काम करू देणार आहे का नाही? नाहीतर तुम्ही बघा स्वयंपाक पाण्याचं, मी करते शोधाशोध. हो, मी झाले तरडी. दिवसेंदिवस माझं मास वाढतंय ना. जेडे, जरा पाणी आण ग प्यायला. अरे जेडी अजून नाही आली. कधीच एवढा उशीर होत नाही पुरगीला. कधी यायची? येईल की. अजिंक्य कुठे आहे? असतील देवळात. घरदार नसल्यासारखं देवळात बसायचं. अगं अभ्यास करत बसला असेल. मी जरा सुन्याकडे जाऊन येतो, माझं काम आहे. काय ग, जेडीचा फोन आहे का ग? नाही, अण्णाचा फोन आहे. बार्शीवरनं आलाय. हा भैया. डन बर का. आणि या बारीनं विदाऊट फेल. होय होय, मी भी इकडे रान तापवलंय. आमच्या म्हातारीची लय उलाघाल चालली. हे बी आलेत आत्ताच. आजा कुठे? अहो त्यासनी काहीच माहिती नाही अजून. मामी तुम्ही गंमतच बघा.
फक्त तुम्ही तुमची आघाडी सांभाळा, इकडं आम्ही आमची आघाडी सांभाळतो. अहो तुम्ही काय काळजीच करू नका. हा. आणि ठेवू का फोन? म्हातारी टपकल. हा. आणि ह्या बघा, सारखं सारखं फोन करू नका. उगीच शंका यायची. बर बर बर. ठेवते. जमे, हा भैया. हे बघ, इथनं अजिबात हालायचं नाही. हा. दगडासारखं इथं बसून राहायचं. हा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर घुबडासारखं लक्ष ठेवायचं. भैया, अंदर कोण आहे? तुला काय करायचं नुसतं चौकशी? काय देणेकरी आपला. देणेकरी आहे होय? ए, नुसतं देणेकरी नाही, इम्पोर्टेड देणेकरी आहे. जरा जुना हिशोब चुकता करायचा. हा. एक काम करायचं, आतल्या माणसाला बाहेर येऊ द्यायचं नाही. हा. आणि बाहेरच्या माणसाला आत जाऊ द्यायचं नाही. हा. आणि तू पण आत कोणी बघायला जायचं नाही. भैया, अहो आप टेंशनच मत लो, मैं बराबर ध्यान रखता है. आप बिंदास जाओ. नीट लक्ष ठेव. हा. काय राजा, जेवलास का? उशीर आहे जेवायला. एवढं आवरलं की जातो. म्हणजे अजून तू घरीच गेला नाही होय? अरे 10 वाजलेला का? वाचनाच्या नादात 10 कधी वाजले का आलंच नाही. परवा परीक्षा आहे ना, उद्या दुपारी निघणार आहे. ए फौजी, बेस्ट लक. शांत डोक्याने पेपर दे. फौजीचं रक्त फक्त मैदानात उसळलं पाहिजे आणि 4 भिंतीच्या आत त्याचं डोकं शांत राहायला पाहिजे. अभ्यास झाला ना पूर्ण? हा, ते जरा रिव्हिजन करतोय. चालू दे चालू दे. कसं आहे, विजन असल्या बिगर रिव्हिजन बी होत नाही. काय लक्षात असू दे. एकदा का लेखी परीक्षा मारली ना, तू मैदान जिंकलंच म्हणून समज. वय आजा, तुझी एक गोष्ट मला लय आवडते. कुठली? अभ्यास करताना बी तुझ्या पाठीचा कानात ताट असतोय. फौजीसाठी त्याला महत्वाचं असतं. कारण फौजी ना किसी के सामने झुकता है ना अपने तिरंगे को झुकने देता है. जा जेवून घे.